नमस्कार, मी स्नेहा आणि पण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काल आपण जे अक्षय काळे पेशंट आहेत त्यांची आपण बाईट घेतली होती आणि ती बाईट आपल्या चॅनलवरती टाकली होती. ती बाईट सगळ्या लोकांनी बघितलीच आहे. परंतु सांगायचं हेच की जुन्नर येथील यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या कामकाजाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ते आज आपल्या सोबत आहेत. काल त्यांची सगळी मुलाखत बघितली, परंतु आज त्यांनी फोन करून बोलवलंय. त्यांनी पत्रव्यवहार केलाय जिल्हा चिकित्सक पुणे, जिल्हा आरोग्य चिकित्सक पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे, तालुका आरोग्य अधिकारी जुन्नर आणि त्याचबरोबर आरोग्य मंत्री त्यांना देखील पत्रव्यवहार केलाय. काय सांगाल नेमकं आज तुम्ही हा पत्रव्यवहार केलाय सगळ्यांशी, काय सांगाल याबद्दल? मला थोडा आजपर्यंत जो त्रास झाला, मी 3 महिने खूप सोचलं. एकदम शांतपणे मी शांत मार्गाने चाललो. बिलं द्यायला त्यांनी एवढं मला 3 महिने लावला. त्यानंतर अक्षरशः मी काल वैतागून जे काय मुलाखत दिली तुम्हाला लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर माझं म्हणणं काय आहे की मी जे सोचलंय ते लोकांना नाही झालं पाहिजे. कारण की जेव्हा आपली काल बाईट आली, बातमी प्रसारित झाली, त्यानंतर एवढ्या लोकांचे फोन आले आणि प्रत्येकाने ज्याचे त्याचे प्रॉब्लेम मला सांगितले, म्हणजे ते कदाचित आज उद्या आपल्यापर्यंत येतील. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तिकडं ज्या पद्धतीने खोटे नाते पैसे कमवण्याचे धंदे चालू आहेत ते कुठंतरी थांबले पाहिजे. आज माझ्यासाठी माझ्या घरचे उभे होते म्हणून झालं. ज्या मुलाला आईवडील नाहीयेत किंवा त्याच्या मागे आईवडिलांकडे पैसे नाहीयेत त्याने काय करावं अशा वेळी? म्हणजे आज जे ऑपरेशन होतं स्क्रूचं, त्या स्क्रूच्या ऑपरेशन ऐवजी जे दुसरं तुम्ही ऑपरेशन करू शकत होता ते न करता तुम्ही स्क्रू टाकून बॉल डॅमेज केला. बॉल डॅमेज झाल्यामुळे मला THR करावा लागला. THRला जवळपास 2,70,000 रुपये खर्च झाला. हे कुठल्या स्कीममध्ये बसत नाही, त्याला खिशातले पैसे द्यावे लागतात. हे जर माझ्याऐवजी एखाद्या गरीबावरती हे संकट आलं, म्हणजे मी हे जाणतोय, मी लोकांमध्ये फिरत असताना गेले 15-20 वर्ष आपण जनसेवाच करतोय. म्हणजे आवाज काय पैसे कमवण्यासाठी नाहीये, तर हे होणारी लूट आणि लोकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी हा आवाज मी उठवतोय. मी भोगलोय, मी सोचलोय, पण आता हे लोकांवरती यायला नको. त्याच्यामुळे मी आता हा पत्रव्यवहार चालू केलाय की खरंच जर ते दोषी असतील, खरंच म्हणण्यापेक्षा खरंच आहेच आहे. कारण की जर आपली बातमी आल्यानंतर सुद्धा मॅडम पाहत त्यांनी कुठल्याही पद्धतीने माझ्याशी संपर्क केला नाही, कारण की ते बोलूच शकत नाही. म्हणजे का तर बिलं खोटीच आहेत, तुमची नावं नाहीच आहेत. तुम्ही काय उत्तर देणार मला? तुम्ही काय माझ्याशी डेबिट करणार? म्हणून मी आता हा मार्ग अवलंबलाय. म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत. आता काल आपण जे काय बाईट दिली, त्यानंतर पत्रव्यवहार आज करतोय, त्यानंतर पुढे जाऊन मी उपोषण करेन. आणि त्याचबरोबर तुम्ही आणखी मुद्दे काय उपस्थित केलेत? रुग्णालयाच्या नावामुळे होणारी लोकांची जी दिशाभूल आहे त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे आता हे मीच बोलतोय असं नाही. काल मी हे जेव्हा बाईट मध्ये बोललो आपल्या, तर त्यानंतर खाली कमेंट पहा, कमेंटमध्ये सुद्धा लोक बोलले. म्हणजे मी एकटा बोलतोय असं मी समजा वेडा असेल, पण लोक तर वेडे नाहीये, ते सुद्धा व्यक्त व्हायला लागले. लोक काय होतं, येता जाता पाहतात YCM आहे, YCM आहे. YCM म्हणजे ते पिंपरी चिंचवड YCM वाटतं. ते कुठंतरी त्या गोष्टी पण थांबल्या गेल्या. म्हणजे यांनी त्या सगळ्या गोष्टींची चौकशी केली पाहिजे त्या नावा संदर्भात सुद्धा. त्याचबरोबर तुम्ही आणखी एक मुद्दा उपस्थित केला की जी आर्थिक देवाणघेवाण होती ती त्या एका अकाउंटवर होती. हा वेगळ्या त्यांनी घेतले ते दुसऱ्या अकाउंटला. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. म्हणजे त्यांनी घेतलं ते ट्रान्झॅक्शन. त्यानंतर मी जेव्हा शेवटचं बिल आणायला गेलो तर ते पण खोटी देत होती. तर मी तेव्हा व्हिडिओ चालू केली मित्राला सांगून, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी ते घेतलंय की बाबा मी तुमच्या अकाउंटला पैसे मारले, म्हणजे तुम्ही सांगितले म्हणून. आपण बळच नाही मारले, त्यांनी सांगितलं ना ह्या अकाउंटला मारा, ते त्याच्यामुळे आपण मारलं. परत तेव्हा कदाचित मी असतो तर मी नसते मारले. माझे वडील होते, ते साधे भोळे, त्यांना मुलगा वाचलं हे खूप गरजेचं होतं. छान वाटलं. आणि आणखी एक तुम्ही असं बोललात की ही फाईल द्यायला तुम्हाला त्यांनी 3 महिने लावले. जी काही बिल आहेत ती त्याच्यात पण हेराफेरी तुम्हाला जाणवली. पहा ना तुम्ही, जसं मी कालही दाखवलं की हॉस्पिटलचं नावच नाही कुठे. बिल असे असतात का? पहा ना, बिलांवरती नावच नाही. आपण जर बघितलं तर हॉस्पिटलच्या बिलांवरती हॉस्पिटलचं नाव देखील नाहीये, पण बिल बघा
त्या बिलांमध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात तफावत आढळेल. कुठंच नाव नाही. हे बघा आणखी एक दुसरं बिल 23,750चं बिल आहे, पण त्याच्यावरती नाव नाहीये. पेशंटचं नाव आहे पण हॉस्पिटलचं नाव नाहीये. आणि योजनेच्या बाबतीत तर कालही बोललो की योजनेच्या बाबतीतही पहा ना, म्हणजे जे त्यांनी आपल्याकडून 9,000 रुपये स्क्रूचे घेतले आणि PMJY मधून त्यांना 5,000 रुपये आले असं ते म्हणतात. पण म्हणलं ठीक आहे, मग 9 आणि 5 14,000 रुपये झालेत, तर मला 14,000चं बिल द्या. त्यांनी असं खोटं बिल दिलं. ते शिक्का पण देत नव्हते, फोर्स करावा लागला आता थोडा, तर त्यानंतर त्यांनी शिक्का दिला. कोणत्या योजनेत बसवलं त्यांनी? PMJY मध्ये. PMJY मध्ये त्या योजनेत यांचं ऑपरेशन केलं, बिल पण दिलं त्यांना, पण अशा पद्धतीनं दिले बघा. आणि हे स्क्रू त्यांचं म्हणणं आहे की हे 14,000चे, ते म्हणतात वरचा जो काय 3,500 रुपये गॅप राहतो तो आमचा प्रॉफिट आहे. पण अशी कुठलीही सरकारी योजना म्हणत नाही की प्रॉफिट काढा, तुम्हाला प्रॉफिट देऊनच ती सरकारी कोण योजना. बोललं तुम्हाला? गुरुनाथ शेठ स्वतः बोलले. गुरुनाथ चव्हाण, हा ते डॉक्टर आहेत का? हा मालक प्लस डॉक्टर पण आहेत ते. म्हणजे त्यांनी अशी काही डॉक्टरची पदवी नाही घेतली, पण ते डॉक्टरांचं ऐकतात आणि पेशंटला सगळ्यात आधी सांगायला पुढे येतात की बाबा हे असं नाही असं कर. म्हणजे आम्ही डिस्चार्ज आणखी मागत एक होतो. मुद्दा समोर येतोय की जे गुरुनाथ चव्हाण म्हणून जे आहेत ते डॉक्टर नसतानाही ते आधी पेशंटला काय सजेशन द्यायला पाहिजे डॉक्टरांच्या आधी ते पेशंटला सजेशन देतात. हा किती मोठा प्रकार आहे. म्हणजे जे डॉक्टरांना समजत नाही ते हे गुरुनाथ चव्हाण जे आहेत, यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ओनर जे आहेत ते आधी पेशंटला सल्ला ते देतात की नक्की काय केलं पाहिजे. आता सपोज यांचं ऍक्सिडेंट झालाय तर यांना काय केलं पाहिजे हे डॉक्टरांच्या आधी ते सल्ला देतात. असा काही प्रकार तुमच्या बाबत घडलाय का? म्हणजे मी तर समजा आतमध्ये होतो, पण घरच्यांना जे सांगत होते ते डॉक्टरांचं पहिलं ऐकायचं की बाबा ह्याच्यावरती नेमकं काय केलं पाहिजे. मग येऊन ह्यांनी एक्सप्लेन करायचं की तुम्ही असं करा तसं करा, त्यातून तुमचं एवढं ऑपरेशन सक्सेस होईल, हे होईल ते होईल. तुम्हाला काय डॉक्टर सांगेल ना, डॉक्टरचं काम आहे ते सांगणं. बरं पण मी बोलतोय म्हणून नाही, मी विथ रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवेल. म्हणजे हा विषय दुसऱ्याच्या बाबतीत पण घडलाय आणि माझा मोबाईल रेकॉर्डिंगला असतो, तर ती रेकॉर्डिंग झाली आणि मी ती सेव्ह ठेवली मुद्दाम की बाबा मी जर हे बोलतोय तर मी मुद्दाम नाही बोलत आहे की कदाचित बाकीच्यांचं पण याच गोष्टी झालेल्या आहेत बाकीच्यांच्या बाबतीमध्ये. आपण जर बघितलं तर गुरुनाथ चव्हाण हे यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ओनर आहेत आणि त्यांचं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झालंय की नाही हे मलाही माहिती नाही आणि यांनाही माहिती नाहीये. कोणाला माहित असेल तर ते त्यांनी सांगावं. परंतु डॉक्टरांच्या आधी ते पेशंटला सल्ला देतात असं अनेकांचं म्हणणं आहे. तसं कमेंटमध्ये देखील आपण पाहिलं तर आपल्याला समजेल. परंतु आता जर बघितलं तर पेशंटची अवस्था, त्यांना स्वतःच्या पायावर नीट उभं सुद्धा राहता येत नाही. ऑपरेशन झाल्यानंतर मानसिक त्रास सुद्धा त्यांना सहन करावा लागतोय. आता ते तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांना हा पत्रव्यवहार करायला आलेत, तक्रार अर्ज ते घेऊन आलेत. त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? हा मॅडम नव्हता, मी फोन केला होता त्यांना. मॅडम बोलल्या की पोच घ्या, मी त्याची माहिती घेते आणि तुम्हाला उत्तर देते. आता हा लढा तुम्ही किती दिवस चालू ठेवणार? लढायचा शेवटपर्यंत. नाही हक्कासाठी लढतोय मी आणि माझ्या ठीक आहे, मी तर पोचलोय, मी जसं मगाशी बोललो, आणि बाकीच्या बाबतीत घडायला नको म्हणून मी लढतोय. मी नीट झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये पडलो. मी जेव्हा कॅपेबल झालो बोलायला, भांडायला, तुमच्या नादी लागायला, तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. नाहीतर मी शांत होतो. मला जोपर्यंत आजारी होतो, मला त्रास होत होता, तोपर्यंत मी झोपून सगळा त्रास सहन केला. पण जेव्हा मी नीट झालो तर मी हे पाहतोय की लोक अजूनही तिकडे जातात आहेत आणि त्यांची एक घाण सवय. मॅडम जाणीवपूर्वक सांगतो, माझ्या बाबतीत जेव्हा झालं तेव्हा मग घरच्यांना सांगितलं, लगेच व्हिडिओ काढणार, दाखवणार, पहा आमच्या इथे असं पेशंट एवढं झालं होतं, आम्ही तो नीट केला. आणि माझं जेव्हा पहिलं ऑपरेशन झालं त्यानंतर त्यांनी हेच केलं. अक्षय काळे पण इथे आला होता, त्याचा हे काय एवढं ऑपरेशन आपणच केलं. की कसा होता तो पेशंट? कसा होता म्हणजे गाडीवरून फक्त खाली पडलो होतो, थोडासा बॉल क्रॅक झाला होता, तुम्ही त्याचा एवढा भाऊ केला. बट ठीक आहे, लोकांना सांगण्याची पद्धत त्यांची वेगळी.
बरं, त्यांनी ज्याला सांगितलं, तो माझा मित्र होता, त्याने मला विचारलं का बाबा अक्षय असं असं, म्हणलं हो झालं होतं. पण मी त्याला काय वाईट बोललो नाही तोपर्यंत माझे स्क्रू जागेवरती होते. अर्ज दिल्यानंतर या अर्जाची आता तालुका वैद्यकीय अधिकारी ज्या आहेत त्यांनी चौकशी नक्कीच करावी. त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत यांच्या अक्षय काळे यांच्या, तर मी तुम्हाला सांगते, संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या स्वतंत्र समितीकडून चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर दुसरी मागणी त्यांची अशी आहे की माझ्या उपचाराशी संबंधित सर्व मूळ वैद्यकीय नोंदी, शस्त्रक्रिया अहवाल, एक्स-रे, सिटी स्कॅन, MRI, संमतीपत्रे, बिलाची मूळ नोंद व आर्थिक व्यवहार जप्त करून तपासण्यात यावेत. त्याचबरोबर तिसरी मागणी त्यांची अशी आहे, संबंधित डॉक्टर, रुग्णालय प्रशासन व इतर जबाबदार व्यक्तींची देखील चौकशी करण्यात यावी. चौथी मागणी त्यांची अशी आहे की रुग्णालयाच्या सर्व कायदेशीर परवानग्या, नोंदणी, डॉक्टरांची पात्रता व नियमानुसार आवश्यक सुविधा यांची तपासणी देखील करण्यात यावी. त्याचबरोबर पाचवी मागणी त्यांची अशी आहे, चौकशी दरम्यान नियमभंग अथवा वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांविरोधात लागू असलेल्या सर्व कायद्यानुसार प्रशासकीय, दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर सहावी मागणी त्यांची अशी आहे, चौकशी अहवालाची प्रत त्यांना उपलब्ध करून द्यावी. अशा प्रकारचा त्यांनी एक तक्रार अर्ज करून तालुका वैद्यकीय अधिकारी त्यांना दिला आहे. खरं तर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून ह्याच्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर ह्या हॉस्पिटलची खरोखर चौकशी झाली पाहिजे. लोक तिथं उपचारासाठी जातात, नावाचा तर त्यांनी फायदा घेतलेलाच आहे. यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून त्यांनी नावाचा आधार घेत लोकांची थोडक्यात हे फसवणूक करतात. आणखी काही पेशंट आहेत बोलण्यासाठी, त्यांच्यापर्यंत देखील मी पोहोचण्याचा प्रयत्न करते. आणि अनेक लोक असं सांगतायत की आर्थिक लूट झालेली आहे. त्या प्रत्येकापर्यंत SBP न्यूज पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि ह्या मागचं सत्य आपल्याला दाखवता येईल.